Yeah, because she doesn't like it. Say, hey buddy, say Jai Maharashtra. What does that mean? That means my state was Maharashtra. Our state, Mumbai. Just say Jai Maharashtra Jai Maharashtra. and say Jai Agricoli. Jai Agricoli. Yeah, buddy. Jai Agricoli. Yes, thank you so much. ये कंस की ऐसी कैसी ऐसी कंस की ऐसी। और एक होती है सुदामा की ऐसी। ऐसे तो नहीं, तुम तो मंदिर में बैठे हो और तुम हंसे और सब आदमी उठ के भग गए। ऐसी भी ऐसी नहीं है। घाई चालू आहे. जब प्रभु दान मांगते तो गोपी परेशान होती। गोपी परेशान होकर यशोदा के पास जाती और यशोदा के पास जाके क्या कहती कि बरसाने की गुजरी गोकुल के भगवान मारंग में झगड़ों मचे प्रभु मांगे दूध दही को दान। बोलो बरसाने वाली की जय। और हंस के बोलो राधे राधे राधे। और हंसो आह राधे राधे. तर गाईज आता आम्ही आहेत इथे ताजमहलला. तुम्ही बघू शकता व्ह्यू समोर. तुम्ही बघू शकता समोर व्ह्यू ताजमहलचा. Coriander means in Indian it's called dhania. Dhania. Yeah. गुड मॉर्निंग गाइस. आजचा दिवस आहे आमच्या रोड ट्रिपचा 7वा आणि आज आम्ही आलेलो आहोत आग्र्याला ताजमहल बघायला. आता आपण थोड्या वेळाने आंघोळ करून जाणार आहोत आणि ही आपली दिवसाची पहिली कॉफी. आणि बाकीची आपली मंडळी बघू शकतो मागे झोपलेली आहे. तो त्यांना आपण उठूया. आपली आंघोळ झाली नाही, आंघोळ करून फटाफट रेडी होऊया आणि जाऊया ताजमहलला. कारण की आम्ही असं ऐकलं आहे की सकाळी मॉर्निंगला 7-7:30-8पर्यंत खूप चांगला व्ह्यू असतो ताजमहलला. मी लास्ट टाईम जो आलेलो त्यावेळेस 10:30-11च्या दरम्यान आलेलं. तर तेव्हा थोडंसं उजेड वगैरे जास्त आलं. सूर्य ताजमहलच्या बरोबर मागे होतं त्याच्यामुळे ते फोटो ताजमहलला क्लिक पण नव्हते खूप चांगले ताजमहल. तर चला आता जाऊया. आज लवकर आपलं आवरलेलं आहे तर आपण निघूया थोड्या वेळाने. तर आंघोळ करतो आणि तुम्हाला भेटतो डायरेक्टली ताजमहल. प्यार की निशानी. बंधूंनो, प्यार की निशानी एकच आहे आमच्यासाठी. ते म्हणजे एका पुत्राने त्याच्या आईसाठी स्वराज्याचं निर्माण केलं. ते म्हणजे आमच्या छत्रपतींचं आईविषयी प्रेम आणि जनतेविषयी प्रेम. तर बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. Hello, good morning guys. Good morning from आग्रा. काल रात्री आपण लेट नाईट 2 वाजता आग्र्याला पोहोचलो आणि आपण हॉटेलवर राहिलो. सकाळी लवकर आवरलेलं आहे आपलं. आता आपण जाणार आहोत ताजमहलच्या भेटीला. त्याच्या आधी तुम्हाला मी दाखवतो एकदा दर्शन ताजमहलचं. बघा तुम्ही आपल्या हॉटेलपासून कसा व्ह्यू येतो ताजमहलचा. छानसा पैकी येता मस्तपैकी. आणि बघा पूर्ण आग्र्याचा व्ह्यू येतोय आपल्या हॉटेलपासून. आपल्या हॉटेलच्या टेरेसवर आहोत. द हॉस्टेल आग्रा असं आपल्या हॉटेलचं नाव आहे. आणि खूप छान असं लोकेशन आहे कारण की आग्र्यामध्ये सगळ्या छोट्या छोट्या बिल्डिंग्स आहेत. म्हणजे उंच बिल्डिंगला परमिशन नाही आहे मोस्टली. तर बघा तुम्ही कारण की जगातील 7 वंडर्सपैकी एक असं ताजमहल. गाईज बघा हा आपल्या हॉस्टेलचा बघा आपल्या हा हॉस्टेलचा रेस्टॉरंट एरिया आहे. कॅफेटेरिया एरिया आहे. मस्त छान अशी ओपन रूफटॉप सिटिंग आहे. प्लस इकडे खालीसुद्धा आहे. मला दाखवतो बघा. छानशी अशी ग्रॅफिटी केलेली आहे
इकडे बघा आता आपण चाललोय नाश्ता करायला. नाश्ता आपला रेडी झालाय. कॉल आलेला आपल्याला आणि टॉप फ्लोअरला त्यांचं रेस्टॉरंट आहे. हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. So you're coming from Delhi or what? From Delhi. Delhi. Yeah. And you visit Mahakumbh? Kumbh Mela. Visited? Yeah. Yeah. Good, na? Here Agra and then we go to Kumbh Mela, Prayagraj. Yeah, okay. Next time. Next. You from India? Yeah. Where about? Mumbai. Mumbai. Yeah, Mumbai. Oh, Mumbai. Okay, okay. आता ब्रेकफास्ट आलेला आहे. पनीर पराठा, आलू पराठा आणि नेहमीप्रमाणे आपल्या जय देशेकर यांनी सुरुवात केलेली आहे आधीच. आणि मी जरा मुहूर्त शोधतोय. मुहूर्त शोधतोय, बरोबर आहे. 5 मला भटजीने सांगले का 9 वाजून 5 मिनिटांनी खा. मला 5 मिनिटं बाकी आहे. झाले 5 तरी चालेल, पण मुहूर्त ब्राह्मणाने सांगले म्हणजे खायचं हा. चला. तर गाईज आता आम्ही आहेत इथे ताजमहलला. तुम्ही बघू शकता व्ह्यू समोर. तुम्ही बघू शकता समोर व्ह्यू ताजमहलचा. तर आपण इथे आलो ताजमहलला. हे आमचे विनोद भाऊ इथे आहेत. विनोद भाऊ घरी व्हिडिओ कॉलवर बोलत आहेत. तुम्ही व्ह्यू बघू शकता ताजमहलचा कसा आहे. हा बघा, हा इथे ताजमहल आहे. क्लासला जाऊन आली का? हा बघा, हा ताजमहल आहे इथे. तर तुम्ही ताजमहलचा व्ह्यू बघितला कसा आहे. नाश्ता झालेला आहे. आता आपण निघणार आहोत ताजमहल एक्सप्लोअर करायला. तर बघूया आता तिकडे गेल्यानंतर थोडेसे फोटो वगैरे काढणार. बाकी ताजमहलची इन्फॉर्मेशन तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. आणि आपण जैनी इथं पण सातारा घातला. ताजमहलचा इतिहास तर तुम्हाला माहिती आहे, पण मला त्याच्यामध्ये काय तथ्य वाटत नाही. कारण की कोण बोलतं की ते अकबर बादशाहने मुमताजच्या आठवणीकडे बनवलं होतं, पण जे आहे ते खरं आहे ते लोक लपवत आहेत. कोरिएंडर मीन्स इन इंडियन इट्स कॉल्ड धनिया. दुनिया. Yeah, because she doesn't like it. से हे बडी से जय महाराष्ट्र. What does that mean? That means my state was Maharashtra. Our state Mumbai. Just say Jai Maharashtra Jai Maharashtra. and say Jai Agri Koli. Jai Agri Kuri. Yeah, buddy. Jai Agri Kuri. Yes, thank you so much. चला. सो मंडळी, आता आपण पोहोचलेलो आहोत ताजमहलच्या जवळ. एंट्रन्सला पोहोचलेलो आहोत, मेन एंट्रन्सला. चालत आलो आम्ही हॉटेलवरनं, बिकॉज जवळच होतं. अगदी 500 मीटर. आम्ही एक 7 मिनटं चाललो. ईस्ट गेट मार्केट ताजमहलचा. सो बघा मंडळी, आता आपण ताजमहलमध्ये एंट्री करत आहे. जनरल तिकीट 50 रुपये आणि 250 मध्ये कसं तुम्ही आतमध्ये ताजमहलच्या आतमध्ये प्रवेश करू शकता. म्हणजे त्यावरती जे आहे ते तिकडे. आणि जर 50चं तिकडे तुम्ही बाहेरच गार्डन जे आहे ते गार्डनच्या इथपर्यंत जाऊ शकता. गर्दी खूप आहे. आणि गर्दी बघा, गर्दी इथे पण सध्या गर्दी खूप आहे. हां, आम्ही असं केलेलं आहे बघा. हां, तुम्ही कुंभच्या मेल्यामध्ये नाही हरवलं. हरवाचं असं तिथं हरवलं असं तुम्ही. आपण ठेवत आहे वस्तू. ईस्ट गेटने एंट्री केलेली आहे आणि आता आपण मेन एंट्रन्सच्या जवळ आलेलो आहोत. आणि बघा गार्डन बघा, एकदम छानपैकी असं गार्डन आहे. गुड मॉर्निंग. बघा आता आपण आलोय ताजमहलमध्ये आणि तुम्हाला पुढे पुढे दाखवतो कसं आहे ताजमहलचा व्ह्यू. आणि गर्दी बघा, अफाट गर्दी इकडे पण आहे.
आणि फॉरेनर्स पण खूप आलेले आहेत. सकाळी आपल्याला हॉटेलमध्ये पण फॉरेनर मिळाले खूप सारे. स्पेनवरनं आलेला आहे एक ग्रुप आणि एक इटलीवरनं. आणि हे बघा फॉरेनरना आपल्या भारतीय संस्कृतीचा कसा वलय पडलेला आहे. ते फोटो काढण्यासाठी बघा साडी नेसलेली आहे त्यांनी. आता आपण चाललोय मेन द्वाराने आतमध्ये ताजमहलमध्ये. रेड स्टोन मध्ये बनवलेला आहे, मार्बल आणि रेड स्टोन मध्ये बनवलेला असा दरवाजा मेन एंट्रन्स आहे हा ताजमहलचा. तो बघा सूर्याच्या प्रकाशात कसा उजळून उठलाय ताजमहल. फुल व्हाईट असा संगमरवरी मार्बलने बनवलेला आहे हा पूर्णतः. आणि त्याच्या बाजूला हे गार्डन आणि याच्या मागे ताजमहलच्या मागे आहे नदी. बघा ताजमहल बघू शकता. काही फॉरेनर्स आपल्या भारतीय परिधान करून फोटो काढत आहेत बघा. आणि हा कारंजा बघू शकता तुम्ही अगदी मधोमध आहे ताजमहलच्या. ताजमहल ताजमहल हा बस तिकडेच बघ. तिकडे मागे फोटोशूट चालू आहे आणि नदीचा किनारा इथे बोटिंग वगैरे पण होते वाटतं. आणि आपली यमुना नदी आणि तिच्या काठाशी आहे हा ताजमहल. बघा ताजमहल. ताजमहलचं एक वैशिष्ट्य असं आहे की हा चारी बाजूने सेम दिसतो. म्हणजे कुठल्याही अँगलने फोटो घ्या सेमच वाटतं. किती शूटिंग आहे ना ती. बघा साडी वगैरे मध्ये. ताजमहलला करूया बाय बाय. आता आपल्याला पुढे जायचं आहे, अजून भरपूर पुढे जायचं आहे. मथुरेला वृंदावनला आपल्या कृष्णनगरीमध्ये. तर तुमचं तिकडेही स्वागत करायचं आहे आम्हाला. तर चला ताजमहलला करूया बाय 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 बाय. फायनली माईक आपला ना भेटला मग. विचारायचे हाल झालेले आहे ब्लॉगिंगचे. नाही आधीच आवाज बसलाय आता तुम्ही थोडासा आणि करा. हा आवाज बसलेला होता म्हणून आम्ही माईक घेतलेला सोबत. पण माईक अलाउड नाही केला. आता जसं आहे ते घ्या तुम्ही ॲडजस्ट करून. आता व्हिडिओमध्ये आवाज थोडासा याला असेल. भांगरी झालं भांगरी भांगरी झालं भांगरी. हां रिक्षा रिक्षा नाही जाणार रिक्षा. आता आपलं जेवण आलेलं आहे. आपले चपाती आहेत आणि पनीर कढाई भाजी आपण मागवली आहे. आणि पनीर चिल्ली मागवलेली पोरांनी ती म्हणजे प्लेटमध्ये पण टाकली नाही, त्या डिशमध्येच खाऊन टाकली. हां भुकलं होतं रातपासून भुकलं होतं ना, काही खाल्लं नव्हतं. 2 वाजता आम्ही आलो. तू डाल जिऱ्या बिऱ्याची चटणी वाट. अरे जेवाला बघताना वाट रामची पोरा जेवाला बघताना वाट. ये यादव कवरी भूक लागले बघ. अरे साज भेटली ना एवढा बरा वाटतोय ना. आपलं जेवण चालू झालेलं आहे आणि चपाती भेटले. काय बोलणार चपातीबद्दल काय बोलत आहे. चपाती भेटली ना एवढा बरा वाटतोय ना एवढ्या दिवसात ना. पहिल्या दिवशी खाल्लेली त्यानंतर डायरेक्ट आता म्हणजे घरची खाल्लेली त्याच्यानंतर आता हॉटेलला फर्स्ट टाइम भेटले. पण ही पण चांगली आहे घरच्यासारखीच आहे. घरच्यासारखीच चांगली छान रोटी आहे. चपाती पहिले पार्सल नेऊया आपण. आपण निघूया आता. आपण रूम एक्झिट करतोय. चलो बाय बाय. आता पुढच्या प्रवासाकडे म्हणजे मथुराकडे.
मथुरा वृंदावनला जाणार आहेत. आता आपण याच्या पुढे 2 वाजलेत ऑलरेडी. आज पण आपण लेटच आहोत. 1 ते 1.5 तास. 1 वाजता आपल्याला सोडायचं होतं आग्रा आणि 2 वाजलेत. अजूनही आपली अर्धी मंडळी येते फ्रेश होत आहेत. अजून 10 मिनटं कसेही लागतील आपल्याला निघायला. चला बघूया. चालू तर मंडळी चला आता आपण आग्र्याला करतोय बाय बाय आणि पुढे निघतोय मथुरेकडे श्रीकृष्ण जन्मभूमीला दर्शन घ्यायला. आणि तुम्ही आता इथे बघू शकता रस्त्याच्या दुतर्फा पेढाची दुकानं आहेत. हे आग्र्याचा स्पेशल पेढा. अशी सगळी दुकानं आहेत आणि आमचा प्रवास पुन्हा एकदा त्याच जोशात त्याच उत्साहात सुरू झालेला आहे. स्वतः भेटूया आपण डायरेक्ट मथुरा नगरीत कृष्ण जन्माच्या ठिकाणी. चलो आता आपण पोहोचलेलो आहोत श्रीकृष्ण भूमी मथुरामध्ये. कृष्ण जन्मी मथुरा में आपका स्वागत है. चलो पोचलो आपण लगेच. किती वाजले रे आता? 3:43 ना. म्हणजे मला वाटतं बोला मंडळी बघा आपण आलेलो आहोत यमुना नदीच्या काठी जिथे आपले श्रीकृष्ण लहानपणी खेळायचे. हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा, हरे कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. लीला परंपार तेरी तू राधे राधे. भवसागर तू ही नैया तू ही पार लगावे. बघा आता आपण चाललोय श्री जन्मभूमी मंदिरला भेट द्यायला जिथे श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. तुम्ही बघू शकता आपल्या आजूबाजूला किती दुकानं आहेत. हे श्रृंगार आहे श्रीकृष्णाचा. बघा हे लल्ला तो श्रृंगार आहे. लड्डू मेकिंग चालू आहे ते बघा. पेड़ा पेड़ा मथुरा का फेमस पेड़ा बनाने का चालू है यहाँ पे काम. ये देखिए आपण पोहोचलेलो आहोत बघा कुठे श्रीकृष्ण जन्मभूमी मथुरा. आता आपण जाणार आहोत दर्शनाला. आणि बघा मोबाईल अलाउड नाही आहे. तो मोबाईल आपण लवकर नाही ठेवणार आणि त्याच्या पुढे जे काय असेल ते आम्ही आमच्या डोळ्याने बघणार आणि तुम्हाला मी सांगणार नक्की की कसं कसं मंदिर आहे. पण मोबाईल अलाउड नाही आणि जिथे मोबाईल अलाउड नाही तर तिथे आपण काही ट्राय करायचंच नाही की मोबाईल न्यावा म्हणून. कारण की देवाच्या पुढे काहीच नाही. सो बोलो श्री कृष्ण की जय. रासलीला की वहीं बड़े होके फिर मथुरा आए थे. उसके बाद जाएंगे हम प्रेम मंदिर और बांके बिहारी और इस्कॉन टेम्पल. तो सर देखने के बाद में ये गुरु मेरे साथ है. आप लोगों से मिल सकते हैं. बोलो राधे राधे. बोलो राधे राधे. मंदिर भैया की जय. मंदिर कहाँ पे अपना ये मथुरा? इथूनच नहीं मथुरा का मंदिर कहाँ पे? वासुदेव जी ने मंदिर पीछे से ये साइड में था ना. हाँ. मंडळी ही आहे यमुना नदी. या साईडला होता आपलं मथुराचं मंदिर आणि जसं वासुदेवाने म्हणजेच कृष्णाचा जन्म जेव्हा झाला तेव्हा ही यमुना नदी पार करून या साईडला गेले होते आणि आता आपण इथे चाललोय. कोणता मंदिर बोलूया? नंद बाबा का घर. नंद बाबाच्या घरी. गोकुल धाम में अंदर एंट्री कर रहे हे बघा आता आपण चाललोय गोकुल धामला. मेन गेट. आलेला नंद महाराजांच्या घरी यशोदा मैयाच्या घरी. द्वार श्रीमद गोकुल. चलो आपण आलो यशोदा मैयाच्या घरी. यहाँ से राइट लेफ्ट. शेवट बता के समझा के भोग पड़ता झूला झुला के लेवा के लाना भगवान को. ऐसा टावल दिवा के लाना भैया को अंदर मिल जाए तो अच्छा. दिलवाई बोलो के लाना. यशोदा मैया की जय. बलराम महाराज की जय. ताली बजा लो. राधे कृष्णा हरे कृष्णा राधे कृष्णा. हरे नीचे कृष्णा. हाथ करो और हंसो प्रेम से. ऐसे नहीं आनंद से. हंसने में इधर को कंजूसी नहीं करना है.
कहते जो ब्रज में आके हंसता है, घर में लड्डू गोपाल बसता है, और कहते जो ब्रज में रोता है सब कुछ खोता है। अपना अपना माता पिता गुरुदेव का नाम लो, गोत्र का स्मरण करो अपने मन ही मन में, उधर माथा लगा लो। यहीं से सभी का यात्रा से स्टार्ट होता है। और एक बार प्रेम से बोलो बाके बिहारी लाल की जय, यशोदा मैया की जय। ये जो कुंड देख रहे हो, इस कुंड को कहते हैं यशोदा कुंड। कन्हैया के जन्म के 6 दिन बाद मैया लेटरिन के कपड़े निकाली तो नाम पड़ा पोतरा कुंड। इस गांव को पहले जल्दी में अपन बोलते हैं गोकुल, पवित्र नाम है वो गौकुल। बोलो गौकुल धाम की जय। ऊपर कदम का डाली है, 2 कदम का डाली ऊपर है और 2 कदम का डाली आपके सामने है। बाउंड्री के पीछे जो भी सब जंगल देख रहे हो, सब में कहते हैं माधव जंगल, जहाँ कृष्ण प्रभु अपनी गैया चराते। धन्य धन्य गोकुल की गाय जिन्हें कृष्ण मधुवन जंगल में चराए। बोलो बाके बिहारी लाल की जय। और हंसलो वाह। ये मन्नत के वस्त्र है, मंदिर से मिलेंगे। जाओगे ना भोग प्रसाद लगाने पर तो 2 चीज मिलेगा, मनोकामना का वस्त्र, 56 भोग का प्रसाद। कोई मन्नत शायद बांधते जाना, 11 महीने के अंदर ही आनंद होता है। 11 से 12 महीना नहीं होता, और होता जब है जब प्रभु पे संपूर्ण विश्वास। बोलो जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। भगवान का जन्म हुआ ना मथुरा में, हाँ। पिता लेटर टोपी में लेके कौन से समय पे रोहिणी नक्षत्र, बुधवार का दिन, अष्टमी का तिथि, भादो महीना, रात्रि के 7 द्वारों के नीचे से लेके गए। आपने मीराबाई का नाम सुना होगा। हाँ। प्रभु की सबसे बड़ी और सबसे प्रिय जो भक्त थी मीराबाई थी। राजस्थान चित्तौड़गढ़ की निवासी, 6 महीना तो चित्तौड़गढ़ में भजन करती, 6 महीना करते इस आश्रम में हरे कृष्ण हरे राम। अब मीराबाई ने अब भजन करती है अनाथ बाई लोग, जिनका रहने वाला, खाने वाला, कमाने वाला पति बच्चा बेटा बेटी नहीं होता। यात्री लोग यात्रा कराने तो उधर लाते हैं, मगर अपने माँ बाप को उधर ही छोड़ जाते हैं। तो विधवा मैयों का पालन भी मंदिर की तरफ से चलता है। यदि आप भक्तों का यहाँ ब्रज भूमि आना बंद हो जाए तो फिर आपके पैसों से गौ संत ब्राह्मण लोगों का पालन चलता है। आप मंदिर में जो भी दान धर्म करके जाते हो उससे गौ संत खाते हैं। बोलो यशोदा मैया की और हंस के बोलो राधे राधे। राधे राधे। अभी आप जिस चौक में खड़े हो ना, चौक को कहते हैं नंद चौक। जन्माष्टमी समय पर नंदोत्सव बनता है। हाथी घोड़ा पालकी जगनिया लाल की दूध दही मक्खन लुटाया जाता है। अला रे अला गोविंदा। ये चौक में नंदोत्सव का प्रोग्राम होता है। ऊपर मटकी टांगी जाती है, नीचे भक्त लोग मटकी तोड़ते। बोलो राधे राधे। राधे राधे। आड़ी हजा गुजरी और बेटा मेरो दान, और तनक दही के कारण मैंने छोड़ा बैकुंठ दान। तो प्रभु ने इसी गली में दान मांगा, उनका नाम क्या पड़ा? दान दाता। बोलो दान दाता की जय। इसी गली में सोफे से जरा जोर से बोलो, मतलब आवाज आना चाहिए। कहते थाड़ी हैजा गुजरी देजा मेरो दान, और कनक दही के कारण मैंने छोड़ा बैकुंठ धाम। बोलो राधा रानी की जय हो। बोलो राधे राधे। राधे राधे। जब प्रभु दान मांगते तो गोपी परेशान होती। गोपी परेशान होकर यशोदा के पास जाती, और यशोदा के पास जाके क्या कहती कि बरसाने की गुजरी गोकुल के भगवान, मारंग में झगड़ों मचे प्रभु मांगे दूध दही को दान। बोलो बरसाने वाली की जय। और हंस के बोलो राधे राधे। राधे राधे। और हंसो आह राधे राधे। अरे सगा भाई का क्यों पूछा? इसके अंदर जोड़े से चलना पड़ता है। ये गली को कहते हैं जोड़ा गली। कौन सा गली? जोड़ा। प्रभु आते ना तो जोड़े के साथ जाया करते थे इसी गली। राधा रानी, ललिता, विशाखा, चंद्रावली सबके साथ हाथ पकड़ते तो प्रभु इन्हीं गलियों में जाया करते। चाचा भतीजा है। क्या? चाचा भतीजा। नहीं, इनका भी धर्म अलग है, क्योंकि पति पत्नी का धर्म एक होता है, माँ बेटे का एक होता है, पिता पुत्र का एक होता है, सगे भाई बहन का धर्म होता है। और चाहे लाख है करोड़ है वो उसका पास। बोलो बाके बिहारी लाल की और सबका धर्म अलग है। क्योंकि रोटी तुम खाओगे तुमको स्वाद आएगा, किसी को स्वाद नहीं आएगा। बोलो बाके बिहारी लाल की जय। सीधा वाला पैर रख के अंदर आना, सीधा वाला है ना। बोलो जय श्री कृष्ण। सीधा वाला हंस के ऐसे नहीं होगी, प्रेम से तो हंसो। एक होती है कंस की हंसी, कैसी हंसी? कंस की हंसी। और एक होती है सुदामा की हंसी। ऐसा तो नहीं तुम तो मंदिर में बैठे हो और तुम हंसे और सब आदमी उठ के भग गए, ऐसी भी हंसी नहीं है। एक होती है कंस की हंसी, कैसी हंसी? कंस की हंसी। और एक होती है सुदामा की हंसी। ऐसा तो नहीं तुम तो मंदिर में बैठे हो और तुम हंसे और सब आदमी उठ के भग गए, ऐसी भी हंसी नहीं हंसना है। बराबर। हंसी हंसना है सुदामा की प्रेम मुकुंद माधव गोविंद बोल, हरि हरि बोल, राम राम।
एक मिनिट बोलो राधे राधे। राधे राधे हंस के बोलो राधे राधे। राधे राधे। दूसरा महल गौशाला नंद महल गौशाला, इसके पीछे बड़ा मंदिर है। जिस घर में प्रभु का पाल पोष के बढ़ाए हुए हैं प्रभु, 11 साल वामन ने उसी घर में पाला नहीं गया। सब जाना गौ के चरण छू के आए हैं। गौ के चरण छू जय गौ बच्चा माता। दे रही है, देखो गाय। अच्छा हाँ, जय गौ माता। ताऊ ये गैया बच्चा दे रही है। बोला आपण आता पोहोचलोय वृंदावनला, प्रेम मंदिर आणि आमचा आदेश कसा बसलाय बघा. टांगा पलटी घोडं फरार. गर्दी बहुत है इधर. कितने दिन से गर्दी. आपण आलो मंदिरला. वृंदावन मंदिर बघू शकता तुम्ही. मस्त लाईट केलेली आहे त्यामध्ये. मंदिर बघा, प्रेम मंदिर वृंदावन. लाईट बघा कशी लाईटिंग केलेली आहे. मंदिर बंद व्हायची वेळ आलेली आहे त्याच्यामुळे. आपण आलेलो आता डिनर करायला बिकानेर वाल्यामध्ये. बघू शकता किती मोठा रेस्टॉरंट आहे आणि पूर्ण फुल आहे. वेटिंग चालू आहे. जयचे माझे भांगर झाले. आता यो चिली पनीर कॉम्बो मला घ्यायचा आहे. तुम्ही सांगितलं जर छोटी क्वांटिटी आली तर मी तुमच्यात खाल. यो सांगतो मग तू आमच्यात पण खाशील, वेगळा पण खाशील. डबल मागू अजून मागवा ना आपल्याकडं. हॉटेलचे मालिक, मंडली पॅलेसचे मालिक स्वतः विनोद शेठ देशेकर आहेत. विजय देशेकरचे भाऊ गिरीश आहे. गिरीश स्वतः बिझनेसमॅन, जय इंस्टा मालिक स्वतः.